नमस्कार. आचार्याज अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. व्याकरणातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आज आपण पाहणार आहोत. त्या भागाचं नाव आहे समास. काय नाव आहे? समास. आता हा समास म्हणजे नेमकं काय आहे ते मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत स्पष्ट पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. इकडे पहा, व्यवहारामध्ये काही काही माणसं आहेत ना, फार काटकसरीने वागतात. आपलं कुटुंब चालवायचं असतं. अगदी थोड्या पैशामध्ये आपलं फार मोठं कुटुंब ते चालवत असतात. कंजूसपणा करतात. म्हणजे काय, कमी पैशामध्ये त्यांना जास्त पाहिजे असतं. तसं कवी या क्षेत्रामध्ये सुद्धा काही काही माणसं अशी काटकसर करणारे असतात. कमी शब्दांमध्ये त्यांना जास्त आशय ठेवायचा असतो. म्हणून त्यांनी काय निर्मिती केलेली असते? संधी झालं, समास झालं. कमी शब्दात जास्त आशय ठेवण्याचा एक विषय म्हणजे काय आहे? समास आहे. समास या शब्दाची व्याख्याच अशी आहे, तत्र समसनं समास. म्हणजे शब्दांचं अर्थाच्या दृष्टीने जिथं संक्षिप्तीकरण केलं जातं त्याला समास असं म्हटलं जातं. लिहून घ्या व्याख्या वाटलंच तर. समास आणि संधी याच्यामध्ये थोडंसं अंतर आहे. ते अंतर एकदा लक्षात ठेवा. समास आणि संधी याच्यामध्ये काय अंतर आहे? संधी आपण पाहिली, बरोबर आहे का? संधी आणि समास दोघांचा कन्सेप्ट एकच आहे. दोघंही काय करतात? दोन शब्दांना एकत्र करतात. दोघंही काय करतात? संधीमध्ये पण दोन शब्द एकत्र येतात आणि समासामध्ये पण दोन शब्द एकत्र येतात. परंतु याच्यामध्ये अंतर असं आहे, इथं जे येतात ना शब्द दोन एकत्र, ते ग्रॅमॅटिकली व्याकरणाच्या दृष्टीने शब्द एकत्र येतात, अर्थाच्या दृष्टीने नाही. परंतु इथं जे दोन शब्द एकत्र येतात ते व्याकरणाच्या दृष्टीने येत नाहीत, तर ते अर्थाच्या दृष्टीने एकत्र येतात. समजते? इकडे मग मी तुम्हाला एक समजण्यासाठी लिहितो. दोन शब्द एकत्र दोन्हीकडे पण होतात. दोन किंवा अधिक शब्द असतात, संधीमध्ये पण आणि समासामध्ये पण. आता जसं की को अपि शब्द आहे. को याचा संधी विग्रह काय होईल? दोन शब्द आहेत त्याच्यामध्ये. कह प्लस अपि. कह प्लस अपि. कोपी, कह, अपि. परंतु शब्दामध्ये काटकसर करणारी शब्दाची काटकसर कशी करतात ते तुम्हाला सांगतो. जसं की सूर्याचा उदय आपण म्हणतो ना, सूर्याचा. पण कवी फार कंजूस असतात. काही काही त्यांना कमी शब्दामध्ये जास्त ठेवायचं असतं, काटकसर करणारे असतात. मग ते काय करतात? एवढं सगळं लिहित बसत नाही. सूर्याचा आणि मग उदय असं लिहित बसत. ते सरळ सरळ लिहितात. काय लिहितात? सूर्योदय. समजलं? याला काय म्हणतात? समासिक शब्द. ठीक आहे. आता एक तुमच्या लक्षात आलं की संधीमध्ये पण दोन किंवा त्यापेक्षा अधिक पद असतात आणि समासामध्ये पण दोन किंवा त्यापेक्षा अधिक पद असतात. फक्त इकडं जे असतात ते अर्थाच्या दृष्टीने नसतात, व्याकरणाच्या दृष्टीने एकत्र येतात. आणि इकडं जे येतात ते कशाच्या दृष्टीने एकत्र येतात? अर्थाच्या दृष्टीने. इथे लिहून घ्या, अर्थाच्या दृष्टीने. आणि समास हा इतका महत्वाचा घटक आहे. तुम्हाला फक्त संस्कृत इयत्ता 10वी साठी हा उपयोगाला येणार नाही, तर येणाऱ्या भविष्यात येणाऱ्या कुठलीही परीक्षा तुम्ही द्यायला जा, जिथं जिथं तुम्ही मराठीची समजा आरोग्य सेवक असेल, कुठली तलाठी भरती असेल, कुठलीही भरती असू द्या, MPSC, सगळीकडे जिथं जिथं मराठी व्याकरण विषय येईल तिथं समासावरती 2 ते 3 प्रश्न तुम्हाला हमखास भेटणार म्हणजे भेटणार. म्हणून आत्ताच समास व्यवस्थित तयार करून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. समास या शब्दाचा अर्थ कळाला, समास म्हणजे काय ते कळालं. आता समासाचे प्रकार आपण पाहणार आहोत. ठीक आहे. समासाचे प्रमुख प्रकार आहेत 4. किती प्रकार आहेत प्रमुख? 4. हे लिहून झाले? मग संधी आणि समास याच्यातलं अंतर तुम्हाला आता समजलं असेल. हा, संधी आणि समास. आता प्रमुख प्रकार आहेत 4. कोणते कोणते? कोण सांगते? द्वंद्व. पहिल्यांदा आहे अव्ययीभाव. कोणता आहे? अव्ययीभाव. दुसरा जो समास आहे तो तत्पुरुष. कोणता आहे? तत्पुरुष. तत्पुरुष समास. तिसरा जो समास आहे त्याचं नाव आहे द्वंद्व समास. काय नाव? समास द्वंद्व समास. आणि चौथा जो समास आहे त्या समासाचं नाव आहे
बहुव्रीही समास. हे झाले प्रमुख प्रकार बहुव्रीही समास. ठीक आहे. मग आता समासाचे प्रकार किती झाले? अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि आता एक गोष्ट लक्षात घ्यायची तुम्हाला. मी तुम्हाला आता सांगितलं होतं की कुठल्याही सामासिक शब्दात दोन किंवा त्यापेक्षा अधिक पद असतात. मग आपण धरून चालू की समासामध्ये दोन पद आहेत. म्हणजे काय आहेत? दोन शब्द एकत्र झाले. ठीक आहे. मग त्या दोन पदांना पहिलं जे पद असतं त्याला पूर्वपद असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? पूर्वपद. आणि जे दुसरं पद असतं त्याला काय म्हणतात? उत्तरपद असं म्हणतात. मग आता हे लक्षात ठेवायचंय. पूर्वपद कशाला म्हणायचं? पहिला शब्द. आणि उत्तरपद म्हणजे काय? दुसरा शब्द. आता लक्षात घ्या, या समासाचं एक तोंड ओळख मी तुम्हाला सांगतोय. पहिल्यांदा एकदम फर्स्ट टाइमला समासामध्ये तुम्हाला काय पाहायचंय किंवा समास कसा ओळखायचा ते पहिल्यांदा सांगतो. अव्ययभाव समास जो आहे तो पूर्वपद प्रधान आहे. अव्ययभाव समास कसा आहे? आता हे प्रधान शब्द म्हणजे काय? प्रधान म्हणजे प्रमुख, ज्याच्यामध्ये पहिला शब्द हा अर्थाच्या दृष्टीने प्रमुख असतो. समजते? शब्दाच्या दृष्टीने नाही, अर्थाच्या दृष्टीने ज्याचा पहिला शब्द काय असतो? प्रधान असतो. म्हणजे काय? प्रधानमंत्री म्हणजे काय? मंत्र्यातला प्रमुख. समजलं ना? प्रधानमंत्री म्हणजे मंत्र्यातला. तसं पूर्वपद प्रधान आहे म्हणजे काय? दोन शब्दापैकी हा कोण आहे? प्रमुख आहे. ठीक आहे. आणि जो इतर असतो त्याला गौण म्हणतात ना. हा प्रधान झाला, तो गौण असतो. ठीक आहे. आता एक कळालं तुम्हाला, अव्ययभावात समासाची पहिली तोंड ओळख कळाली. काय काय कळालं तुम्हाला? ज्याच्यामधलं पूर्वपद हे प्रधान असतं, प्रमुख असतं, मुख्य असतं, त्याला काय म्हणतात? अव्ययभाव समास. ठीक आहे. दुसरा समास आहे तत्पुरुष समास. तत्पुरुष समासामध्ये काय होतं? तत्पुरुष समासामध्ये पूर्वपद प्रधान नसतं, उत्तरपद प्रधान असतं. काय असतं? मग याचा अर्थ आपसुकच काय झाला? पूर्वपदाला जास्त प्राधान्य. तिथं पूर्वपद कसं आहे? गौण आहे, प्रमुख नाही. मग इथं काय लिहिणार आपण? उत्तरपद म्हणजे दुसरं पद याच्यामध्ये प्रमुख आहे किंवा दुसरं पद याच्यामध्ये महत्वाचं आहे. आता हा जो द्वंद्व समास आहे ना, द्वंद्व समास, या द्वंद्व समासामध्ये काय होतं? अर्थाच्या दृष्टीने दोन्ही पदांना समान दर्जा असतो, इक्वल. दोन्ही जी पद आहेत ना, पूर्वपद पण आणि उत्तरपद पण, दोघांना समान दर्जा असतो. जसं की आई बाबा, कुणी कमी जास्त आहे का त्याच्यात? ठीक आहे. मग त्याला काय म्हटलं जातं? द्वंद्व समास. मग इथं लिहितो उभयपद प्रधान. उभय या शब्दाचा अर्थ काय होतो? उभय या शब्दाचा अर्थ काय होतो? दोन्ही पण. उभय म्हणजे काय? तुम्ही हे ऐकले नाही का? जलचर, भूचर आणि उभयचर. म्हणजे काय अर्थ झाला त्याचा? पाण्यात चालणारे, जमिनीवर चालणारे. आणि उभयचर म्हणजे काय? दोन्हीकडे पण चालणारे. समजलं उभय शब्दाचा अर्थ? किंवा लग्न पाहिले असतील, तुम्ही लग्न अटेंड केले असतील. लग्नामध्ये काय आशीर्वाद देताना काय म्हणतात? तुम्हा उभयतांना दीर्घायुष्य किंवा तुमच्या जीवनामध्ये सुख शांती येते का नाही ते आपल्याला माहिती नाही, पण म्हणतात. ठीक आहे. आता उभयपद प्रधान कळालं तुम्हाला? उभय शब्दाचा अर्थ समजला. आता लक्षात घ्या, बहुव्रीही समास म्हणजे काय? बहुव्रीही समास म्हणजे काय? ज्याच्यामध्ये पहिलं पद पण जास्त प्रमुख नसतं, उत्तरपद पण अर्थाच्या दृष्टीने प्रमुख नसतो. हे दोन्ही पद मिळून एका तिसऱ्या पदाला सूचित करतात. कळतं? त्या तिसऱ्या पदाला अन्य पद म्हणतात. काय म्हणतात? अन्य पद. म्हणजे या दोन पदापेक्षा, आता याचे मी एक्झाम्पल दिल्यानंतर हे तुम्हाला चांगलं कळेल. मी तुम्हाला फक्त त्याचं एक रॉ मटेरियल देतो, बेसिक देतो. ठीक आहे. याच्यानंतर आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. आता पूर्वपद पण जास्त प्रमुख नाही आणि उत्तरपद पण जास्त प्रमुख. मग हे दोघं मिळून काय करतात? एका तिसऱ्या पदाला सूचित करतात, त्याला अन्य पद म्हणतात. आणि ते अन्य पद ज्याच्यामध्ये प्रधान असतं त्या अन्य पद प्रधान समासाला बहुव्रीही समास असं म्हणतात. समजलं का? कळतंय का?
आता एका समासाचं आपण छोटं छोटं कमी कमी शब्दामध्ये जेवढं होईल तेवढं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू. पुस्तकात जसं लिहिले त्याच्याकडे लक्ष देऊ नका, जास्त लक्ष देऊ नका. एकदा पूर्ण कॉन्सेप्ट समजून घ्या, मग आपण सिरियल वाईज पाहू. ठीक आहे, ते आलं नाही का? बहुव्रीही समास. आता इथं पहा, आपण थोडंसं काय करू, इथं जवळ जवळ लिहू. इथं काय आहे? उत्तरपद प्रधान, उत्तरपद प्रधान. आता इकडे काय आहे? उभयपद प्रधान. आणि इथे काय बहुव्रीहीला? अन्यपद प्रधान. ठीक आहे, आता दिसतंय ना व्यवस्थित? सगळ्यांना दिसतंय? आता पहा, आता आपण एक एक कॉन्सेप्ट समजून घेणार आहोत. हे थोडंसं आपण पुसलं तरी चालेल, आता हे तुम्हाला समजलंय. ठीक आहे ना? आता एका समासाचं आपण थोडंसं विश्लेषण करू. पहिल्यांदा घ्या अव्ययभाव. अव्ययभाव तुमच्या पुस्तकामध्ये किती पेज नंबरला आहे पहा? 59, 59 पेज नंबर. पहिल्यांदा एक लक्षात घ्या, अव्ययभाव समासामध्येच तुम्हाला काय दिसते? अव्यय शब्द दिसतो. अव्ययभाव समासामध्ये काय होतं पहा, अव्ययभाव समासामधलं जे पूर्वपद असतं ना, ते अव्यय असतं. काय असतं? अव्यय या शब्दाचा अर्थ कळतो तुम्हाला? अव्यय कशाला म्हणतात? अव्यय या शब्दाचा अर्थ लिहून घ्या. ज्या शब्दामध्ये पुरुष, लिंग, वचन ज्या शब्दामध्ये पुरुष, लिंग, वचन यामुळे काही परिणाम होत नाही किंवा यामुळे काही बदल होत नाहीत, अशा शब्दाला अव्यय असं म्हणतात. अशा शब्दांना अव्यय असं म्हणतात. म्हणजे विभक्ती, पुरुष, लिंग, वचन याचा कसलाही प्रभाव ज्या शब्दावर पडत नाही त्या शब्दांना अव्यय असं म्हणतात. जसा की प्रतिशब्द आहे. प्रतिशब्द, आता याला प्रथमा मध्ये घेतलं तरी, प्रथमा विभक्ती चालवलं तरी प्रति, किंवा यथा शब्द आहे, याला तुम्ही एक वचनामध्ये घेतलं तरी, अनेक वचनामध्ये घेतलं तरी, म्हणजे याच्यावर वचनाचा परिणाम होत, याच्यावर लिंगाचा परिणाम, स्त्रीलिंगामध्ये सुद्धा, पुल्लिंगामध्ये सुद्धा. समजतंय का तुम्हाला मी काय सांगतोय ते? याच्यामध्ये प्रतिशब्द झाला, यथा शब्द झाला, ही जे अव्यय असतात ना, जसं की च झाला, च पण एक अव्यय आहे. आता मला सांगा, दोन स्त्रीलिंगी शब्दांना जोडण्यासाठी पण च वापरतात, दोन पुल्लिंगी शब्दांना जोडण्यासाठी पण च वापरतात. याच्यामध्ये काही बदल होतोय? किंवा पुरुष, लिंग, विभक्ती याचा कसलाही ज्या शब्दावरती परिणाम होत नाही त्यांना काय म्हणतात? अव्यय म्हणतात. आणि असे अव्यय ज्या समासाच्या पूर्वीला येतात, म्हणजे काय पहिल्या पदामध्ये दिसतात, त्याला काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? कोणता समास म्हणतात? अव्ययभाव समास. इकडे पहा, आता पहिल्यांदा आपण काय घेऊ? मराठीमध्ये एक शब्द आहे दररोज. दररोज शब्द आहे ना, म्हणजे आजच्या दिवशी पण, उद्या पण, परवा पण, तेरवा पण, आहे की नाही? दररोज. दररोज या शब्दाचा काय अर्थ होतो? प्रत्येक दिवशी. मग त्याच्यासाठी संस्कृत मध्ये सामासिक शब्द काय तयार झाला? प्रतिदिन. काय झाला? प्रतिदिनम. प्रतिदिनम. समजलं का? आता याच्यामध्ये पहिलं जे पद आहे ते काय आहे? प्रमुख आहे. प्रत्येक दिवस तर आहे, पण या प्रत्येक शब्दानं त्याला खरा अर्थ दिला. ठीक आहे ना? प्रत्येक शब्द अर्थाच्या दृष्टीने कसा आहे? महत्वाचा आहे. म्हणून हा प्रति जो शब्द आहे तो अव्यय आहे, म्हणून याला काय म्हणतात? पहिल्यांदा कळालं, अव्ययभाव समासामध्ये पहिलं पद हे अव्यय असतं. ठीक आहे? किंवा ज्यावेळेस तो समास तयार होतो ना त्यावेळेस तो नपुंसक लिंगामध्ये असतो. हे याला काही अपवाद आहे, पण एक लक्षात ठेवा, शेवटी अनुस्वार असतो बहुधा. 90.9 म्हणजे 99.9 99%. प्रतिदिनम म्हणजे तुम्हाला ओळखण्याकरता पहिल्यांदा समजलं पाहिजे की सुरुवातीला अव्यय आहे. आणि दुसरी गोष्ट काय,
तयार झालेला जो सामासिक शब्द आहे याला काय म्हणतात माहिती काय? हा जो तयार झाला ना शब्द याला म्हणतात सामासिक शब्द. समासाच्या प्रक्रियेतून जो शब्द तयार होतो ना त्या शब्दाला सामासिक शब्द असं म्हणतात. आणि हा जो सामासिक शब्द आहे तो नपुंसकलिंगी प्रमाणे असतो. म्हणजे प्रतिदिनम. कळालं का? अव्ययभाव समासाचे काय काय कळालं तुम्हाला? अव्ययभावाचं पूर्वपद प्रधान असतं, सगळ्यात महत्वाचा मुद्दा. दुसरी गोष्ट पहिला शब्द अव्यय असतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट हा शेवटी अनुस्वार असतो. ठीक आहे. आता पहा त्यांनी काय काय नियम दिले ते आपण पाहू. पहिल्यांदा काय दिले त्यांनी? प्रथम पदम तथा संपूर्ण समस्त पदम अव्ययम भवति. नुसतं पहिलं पद अव्यय नसतं तर पूर्ण पद हे अव्ययाप्रमाणे चालतं. म्हणजे याच्यामध्ये कुठलाही पुरुष लिंग वचनानुसार बदल होत नाही. समजलं? म्हणूनच त्याला अतः म्हणूनच त्याला अव्ययभाव असं म्हटलं जातं. विग्रह तू अव्ययस्य अर्थानुसार. आता याचा जो विग्रह होतो ना, विग्रह म्हणजे काय? दोन शब्द एकत्र आलेले असतात त्यांना अर्थाच्या दृष्टीने वेगवेगळं करणं त्याला काय म्हणतात? विग्रह. मग ज्यावेळेस विग्रह करतो त्यावेळेस त्या अव्ययाच्या अर्थानुसार त्या पूर्ण सामासिक शब्दाचा अर्थ निघत असतो, त्याला अव्ययभाव समास म्हणतात. ठीक आहे. तिसरी गोष्ट नित्यम नपुंसकलिंगम एक वचनम वर्तते. नित्य नपुंसकलिंगी एक वचनामध्येच ते असतं. कोण असतं? अव्ययभाव पद. ठीक आहे. हे सामासिक पद आहे ना, हे सामासिक शब्द नेहमी नपुंसकलिंगी एक वचनामध्ये असतं. म्हणजे जसे वनम वने वनानी तसे प्रतिपद प्रतिदिनम प्रतिदिने प्रतिदिनानी असं नाही होणार. समजतंय? एक वचन त्यांनी काय सांगितलंय? नपुंसकलिंग नित्य नपुंसकलिंग आणि नपुंसकलिंग आणि एक वचन. एक वचन समजतंय का? एक वचन म्हणजे काय? हा नित्यम नपुंसकलिंगी एक वचन. आणि शेवटची गोष्ट हे जे तयार झालेले शब्द आहे हा शब्द वाक्यामध्ये क्रियाविशेषणाप्रमाणे वापरला जातो. विशेषण शब्दाचा अर्थ माहिती तुम्हाला? विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? आता याला क्रियाविशेषण म्हणून वापरतात. क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला मग प्रतिदिन हे शब्द काय करतो? क्रियेचं विशेषण सांगतो. मी प्रतिदिन शाळेमध्ये जातो. जाण्याची क्रिया आहे ना, शाळेत जाण्याची क्रिया. मग शाळेत जाण्याच्या क्रियेला विशेष अर्थ कोण प्राप्त करून देतं? हा शब्द, प्रतिदिन शब्द. समजलं का? मग याचे काही एक्झाम्पल पटापटा लिहून घ्या म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये आल्याच्या नंतर लगेच ओळखता येतील. जसं की यथाशक्ती. यथाशक्ती काय? यथाशक्ती. आता हा एक तुम्हाला मी सांगितलं ना काही काही ठिकाणी नपुंसकलिंगी दिसत नाही तुम्हाला, मग ते यथाशक्ती शब्द आहे. यथाशक्ती. यथाशक्ती या शब्दाचा अर्थ आहे शक्तीप्रमाणे, शक्तीनुसार, आपल्या शक्तीप्रमाणे. किंवा त्याचा विग्रह असा होतो शक्तीम अनुसृत्य. शक्तीम अनुसृत्य. जर असं आलं तर तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. असं जर आलं तुम्हाला याचा सामासिक शब्द ओळखा, 3 मार्काला समास आहे तुम्हाला. असं जर आलं आणि तुम्हाला ओळखलं याचा सामासिक शब्द विचारलं सामासिक शब्द कोणता तर शक्तीम अनुसृत्य यथाशक्ती. म्हणजे शक्तीच्या अनुसार, शक्तीनुसार, ताकदीनुसार. हा बोला. सामाजिक शब्द येतात सर? हो येतात. ठीक आहे ना. आता यथेच्छम. यथेच्छम म्हणजे काय? यथा इच्छम, मनाप्रमाणे, मनाच्या इच्छेप्रमाणे. आता एखाद्या घरी जर गेलात आणि ते घर जर मोठ्या माणसाचं असेल आणि तिथं पार्टी चालू असेल तर तिथं तुम्हाला जेवण कसं मिळतं? यथेच्छ, पाहिजे तेवढं, मनाला इच्छा आहे तिथपर्यंत. ठीक आहे. यथेच्छ म्हणजे काय? इच्छाम अनुसृत्य म्हणजे इच्छेप्रमाणे. याचा काय अर्थ? यथा शब्दाने त्याचा अर्थ बदलवला हे लक्षात ठेवा. मग महत्वाचा शब्द कोणता आहे? लिहून घ्या शब्द. इच्छाम, इच्छाम अनुसृत्य. आता हे घरी गेल्यानंतर तुम्ही ते बाकीचे शब्द पाहून घ्या. इथं सुद्धा यथेच्छम आलाय. इथं दिने दिने शब्द आहे. दिने दिने, प्रत्येक दिवशी दिने दिने. हा झाला त्याचा विग्रह, सामासिक विग्रह.
बाकीचे शब्द पाहून घ्या. प्रतिग्रहम, गृहे गृहे, प्रत्येक घरात. प्रतिग्रहम म्हणजे काय? प्रतिग्रहम म्हणजे काय? प्रत्येक घरात. संस्कृत भाषा ही प्रत्येक घरामध्ये पोहोचली पाहिजे. प्रतिग्रहम समजलं ना? प्रतिग्रहम. प्रत्यहम, प्रत्यहम म्हणजे काय? पुन्हा प्रति शब्द आहे. प्रति म्हणजे दर किंवा प्रत्येक. आणि अहन या शब्दाचा अर्थ आहे दिवस. अहन या शब्दाचा अर्थ काय? तेच झालं सर, प्रतिदिन झालं. हो तसाच अर्थ, फक्त वेगळा शब्द. प्रत्यहम म्हणजे प्रतिदिवस, रोज रोज, दररोज. सस्नेहम, स्नेहेन सह म्हणजे प्रेमाने युक्त. सस्नेहम म्हणजे काय? प्रेमासहित. सश्रद्धम, श्रद्धेसहित. श्रद्धयासह, ठीक आहे, श्रद्धेसहित. त्या शब्दांना अंडरलाईन करून घ्या. मी जे सांगतोय श्रद्धयासह, स्नेहेनसह, तिथं केलंच त्यांनी. सानंद, आनंदेनसह, आनंदाने युक्त. सोत्साहम, उत्साहेनसह, यथाक्रम, क्रममनुसृत्य. अशा पद्धतीचे तुमच्यामध्ये अव्ययभाव समासाचे उदाहरण आहे. आणि आता तुम्हाला कुठेही अव्ययभाव समासाचं उदाहरण आलं, दिसलं की तुम्हाला ते ओळखता आलं. समजलं ना? तुम्हाला आता पूर्ण त्याचा बायोडाटा भेटला. ठीक आहे. आता या बायोडाट्यानुसार तुम्हाला ते शब्द ओळखायचे. समजलं? एक शब्द, एक समास आपला आता कंप्लीट झालेला आहे. आता दुसरा जो समास आहे तो आहे तत्पुरुष समास. याचं थोडंसं कन्फ्युजन आहे. याचे प्रकार पडतात. याचे प्रमुख कोणते कोणते प्रकार पडतात ते तुमच्या पुस्तकामध्ये पहा. त्यांनी कोणते कोणते प्रकार दिलेत? दोन मध्ये त्यांनी कन्वर्ट केले त्यांना. तुम्ही मराठीमध्ये शब्द ऐकले असतील, समानाधिकरण आणि व्याधिकरण. ऐकले का? समानाधिकरण समास आणि व्याधिकरण समास. त्या अनुसार यांचे दोन प्रकार पडले. हे अलीकडचे जे 3 दिसतात ना ते व्याधिकरण मध्ये येतात. कोणते कोणते येतात व्याधिकरण मध्ये? विभक्ती तत्पुरुष, उपपत्पुरुष, विभक्ती. ते पण कन्फ्युजन दूर करतो. व्याधिकरण म्हणजे काय, समानाधिकरण म्हणजे काय, म्हणजे ते पण तुम्हाला मराठीमध्ये असे शब्द येतील. कसे? व्याधिकरण समासाचे प्रकार, समानाधिकरण समासाचे प्रकार, ते पण तुम्हाला सांगू देईल. आता विभक्ती समास, विभक्ती तत्पुरुष समास. दुसरा आहे, दुसरा काय आहे? उपपत्पुरुष, उपपत्त, उपपद तत्पुरुष समास. तिसरा आहे, तिसरं काय? नय तत्पुरुष समास. काय आहे ते? इतके सोपे आहेत काही काही समास ओळखणं, फक्त तुम्ही कन्फ्यूज होता म्हणून आपले ते मार्क निघून जातात. आणि इकडे समानाधिकरण मध्ये फक्त एकच आहे, कर्मधारय. ठीक आहे. कुणी कुणी माणसं या कर्मधारेला स्वतंत्र समास पण मानतात. म्हणजे हे जसे 4 झालेत ना, तसं कर्मधारायला एक 5वा मानतात आणि द्विगुला एक 6वं मानतात. ठीक आहे. परंतु मुख्य प्रमुख आहेत 4. समजलं ना? कर्मधारय. आता व्याधिकरण काय आणि समानाधिकरण काय याच्यातलं थोडंसं अंतर समजून घ्या. तुम्हाला फक्त समजून घ्यायचं, म्हणजे लक्षात ठेवलं नाही ठेवलं तरी चालेल, परंतु एकदा समजून घ्या नेमकं व्याधिकरण म्हणजे काय आणि समानाधिकरण म्हणजे काय. आता एक सामासिक शब्द आहे, सूर्योदय शब्द. काय शब्द आहे? याचा जर आपण विग्रह करायला गेलो तर काय करतो? पहिल्यांदा मराठीत का सूर्योदय म्हणजे काय? सूर्याचा उदय. म्हणजे कोणती विभक्ती आली तिथं? षष्ठी विभक्ती. चाचीचे. इतके लवकर विसरून जाऊ नका. सूर्यस्य, सूर्यस्य उदयः. ठीक आहे. आता व्याधिकरण काय ते तुम्हाला कळेल. इकडे पहा, हे जे 2 पद आहेत ना, या 2 पदामध्ये पहिल्या पदाची विभक्ती आली षष्ठी. कोणती विभक्ती आली? आणि दुसऱ्या पदाची विभक्ती आली प्रथमा. कोणती आली? म्हणजे या दोन्हींची विभक्ती काय नाहीये? समान नाही, म्हणून हे समानाधिकरण नाहीये. कर्मधारयामध्ये काय असतं? या दोघांची विभक्ती समान असते. या दोन्हींची विभक्ती कशी असते? जसं की स्थूल पुरुष, स्थूल पुरुष. समानाधिकरणामध्ये काय होतं? स्थूलः याचा विग्रह कसा येईल? स्थूलः प्लस
पुरुषः. इथं दोघांची विभक्ती एकच आली बघा, आली का? याची पण आली प्रथमा आणि याची पण इथं काय आहे, इथं याची षष्ठी आली पहिल्याची, दुसऱ्याची काय आली, म्हणून याला व्याधिकरण म्हणतात आणि याला काय म्हणतात, समानाधिकरण म्हणतात. याला काय म्हणतात, समानाधिकरण. आता ते संस्कृत मध्ये नाहीये, तुम्हाला मराठीत कामाला येतं म्हणून मी तुम्हाला तो अंतर सांगितलं. आता एक एक समास आपण समजून घेऊ. पहिल्यांदा आहे विभक्ती तत्पुरुष समास. विभक्ती तत्पुरुष समास म्हणजे काय, ज्या समासाच्या विग्रहाकरिता तुम्हाला विभक्तीचा आधार घ्यावा लागतो. ठीक आहे, ज्या समासाचा विग्रह करायला लिहून घ्यायचा आहे हे वाक्य, म्हणजे तुमच्या असं तुम्ही काय बृहस्पती नाही की तुमच्या लगेच लक्षात राहील, ऐकलं का पीठ होईल, ऐकलं का पीठ होईल. ज्या समासाच्या विग्रहाकरिता विभक्तीचा आश्रय घ्यावा लागतो त्याला विभक्ती तत्पुरुष समास म्हणतात. पुन्हा एकदा सांगतो, ज्या समासाच्या विग्रहाकरिता विभक्तीचा आश्रय घ्यावा लागतो, कोणत्या तरी विभक्तींचा आश्रय घ्यावा लागतो, त्याला विभक्ती तत्पुरुष समास असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, आताचं सूर्योदय पाहिलं तुम्ही, आपण कोणत्या विभक्तीचा आधार घेतला होता, षष्ठी विभक्तीचा आपल्याला काय घ्यावा लागला, आधार घ्यावा लागला. म्हणून काय झालं ते षष्ठी तत्पुरुष समास. काय झाला तो षष्ठी तत्पुरुष समास. षष्ठी विभक्तीचा आधार घेतलाय ना, मग त्याच त्याला नाव मिळणार षष्ठी तत्पुरुष समास. दुसरे एक उदाहरण देतो, नीती निपुण. काय शब्द आहे, नीती निपुण, निपुणः. याचा कोण विग्रह सांगते मला, नित्याम निपुण सप्तमी तत्पुरुष. नित्याम निपुण, नीतीमध्ये निपुण. नीती शब्द आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या, नीती शब्द आहे. कसा चालणार, सप्तमी. नदी शब्द झालाय, मती शब्द झालाय, मती शब्द झालाय, ह्रस्व इकारांत. मग मत्याम सप्तमी एक वचन. तसं नित्याम म्हणजे काय, नित्याम हे झालं सप्तमी एक वचन. आता सप्तमीचे तुम्हाला अर्थ माहिती आहेत. सप्तमीचे अर्थ काय होतात, आत, मध्ये, वर, ठाई आणि विषयी. तुम्ही फारच विसरून चालत, मला तुम्ही लक्षात दिलं नाही अजिबात. सप्तमीचे काय अर्थ होतात, आत, मध्ये, वर, ठाई आणि विषयी. मग नित्याम या शब्दाचा अर्थ आहे नीतीमध्ये, आत, मध्ये, मध्ये शब्द आलाय ना सप्तमीचा, नीतीमध्ये निपुण. नित्याम निपुण या शब्दाचा अर्थ काय झाला, नित्याम निपुणः. नित्याम म्हणजे काय झालं, नीतीमध्ये निपुण म्हणजे कुशल. निपुण म्हणजे काय, तरबेज म्हणतो आपण त्याला. समजतंय, नित्याम निपुण. इथं कोणत्या विभक्तीचा आश्रय घेतला आपण, सप्तमी विभक्तीचा आश्रय घेतला, म्हणून हे कुठल्या प्रकारामध्ये जाणार, सप्तमी तत्पुरुष मध्ये. आता हे समजतंय का तुम्हाला. एक फॉर एक्झाम्पल, कृष्णा श्रित. कृष्णा श्रित, कृष्णाला आश्रित. कृष्णाला आश्रित कोणती विभक्ती तत्पुरुष समास म्हणतात, कृष्णम आश्रितः. कृष्णम. आता एवढं पाहून जर तुम्हाला समास सांगता येत नसेल, द्वितीया एक वचन आहे इथं कृष्णाचं, म्हणून हा समास कसा झाला, जो कृष्णाला शरण गेलेला आहे त्याला काय म्हणतात, कृष्णाश्रित. ग्रामम, ग्रामगतः शब्द आहे, ग्रामगतः. ग्रामगतः याचा काय अर्थ होईल, ग्राम म्हणजे गाव, गतः म्हणजे गेला. ग्रामम गतः गावाला गेला, असा जो कोणी तो तत्पुरुष. ग्रामगतः कोणता आहे, ग्रामम गतः गावाला गेलेला. कारण मग आता तुमच्या लक्षात आलं की ज्यावेळेस आपण समासाचा विग्रह करतो त्यावेळेस कुठल्या तरी विभक्तीचा आश्रय घ्यावा लागतो, आणि ज्या विभक्तीचा तुम्ही आश्रय घ्याल त्याच विभक्तीचं नाव तुम्हाला त्या विभक्ती तत्पुरुषाला द्यायचं. जसं की तुम्ही षष्टीचा आश्रय घेतला, षष्टी तत्पुरुष.
सप्तमीचा आश्रय घेतला सप्तमी तत्पुरुष, द्वितीयेचा आश्रय घेतला द्वितीय तत्पुरुष. कळालंय सगळं? व्यवस्थित समजलंय? आता पुढे पहा. तुम्हाला विभक्ती तत्पुरुष समास समजला. विभक्ती तत्पुरुष समास ओळखता तरी कमीत कमी तुम्हाला यायला पाहिजे. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, याच्यातला पहिला मुद्दा आपला संपला. क्लिअर? दुसरा मुद्दा आहे उपपद तत्पुरुष. याच्यासारखा सोपा समास नाही. उपपद तत्पुरुष समास कसा ओळखायचा? उपपद तत्पुरुष समासामध्ये उत्तर पद हे धातूच्या रूपापासून बनलेलं असतं, धातूपासून तयार झालेलं असतं. ठीक आहे. नियम लिहून घ्या, असं काय बसू नका फक्त. मी काय असं मागच्या वेळेस शिकवलं होतं, आता विसरून गेलात ना तुम्ही? का विसरून गेलात? तुम्ही लिहिलं नाही, व्यवस्थित लक्षात ठेवलं नाही. उपपद तत्पुरुष म्हणजे काय? ज्या विभक्तीच्या उत्तर पदामध्ये किंवा ज्या समासाच्या उत्तर पदामध्ये धातूचा अंश पाहायला मिळतो, धातूचा अंश पाहायला मिळतो, त्याला काय म्हणतात? उपपद तत्पुरुष समास म्हणतात. त्याला दुसरं नाव कृदंत तत्पुरुष आहे. आता याचे उदाहरण काही झालेत आपले, ते झालेले उदाहरण मी तुम्हाला सांगतोय. पाठीमागे पुस्तकामध्ये झाले. एक पादपह शब्द गेलाय आपल्याला, गेलाय का? पादपह या शब्दाचा काय अर्थ होतो? पादपह या शब्दाचा अर्थ काय होतो? पाद म्हणजे पाय, पह म्हणजे पा पिबतीचा अंश आहे. याच्यामध्ये कोणता अंश आहे? पिणारा. पाय आणि पिणारा. ठीक आहे. पिणारा, पायाने पाणी पिणारा. मग इथं याचा विग्रह कसा झाला? पादही पिबती, पादही. समजलं? आता कसं ओळखायचं तुम्हाला? ज्या विग्रहामध्ये तुम्हाला धातूचा अंश पाहायला मिळेल, धातू दिसेल विग्रह करताना, ज्या समासाचा विग्रह करताना तुम्हाला धातू घ्यावा लागेल, त्याला उपपद तत्पुरुष समास म्हणतात. समजतंय? सर इथे पण विभक्ती येते ना? इथं विभक्ती येते, परंतु याच्यामध्ये कशाचा अंश आहे? धातूचा अंश आहे. म्हणून याला काय म्हटलं जातं? तत्पुरुष मधलाच प्रकार आहे तो. याच्यामधलं पण उत्तरपद प्रधान आहे, परंतु इथं धातूचा अंश आल्यामुळे याला आपण कशामध्ये टाकणार आहोत? उपपद तत्पुरुष समासामध्ये. आता कळालं पादपह म्हणजे काय? दुसरं एक्झाम्पल, कृषकः. आद्य आद्य कृषक शब्द झालाय. कृषा, कृष म्हणजे काय? शेती, कृषी. आणि कह म्हणजे कृ करोती, करणारा. कृषीन करोती, शेती करणारा. आलं का नाही? कृ करोतीच धातूचं रूप, कृषी ही करोती. कळालं का? मग हे काय झालं? उपपद तत्पुरुष समास. कशावरून? क्री धातूपासून एक कह धातूचा अंश याच्यामध्ये पाहिलं. पूर्ण धातू नाही दिसणार तुम्हाला. त्यांनी काय सांगितले? धातूचा अंश तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. जसं की कृषक. फॉर एक्झाम्पल ज्ञानदह, ज्ञानदह. ज्ञानं ददाती, ज्ञान देतो तो ज्ञानदह, ज्ञान देणारा. ठीक आहे. ज्ञान देतो. म्हणून इथं सुद्धा काय झालं? उपपद. आता हे तुम्हाला समजलंय. मी तुम्हाला याचे एक्झाम्पल विचारणार आहे आणि ते तुम्हाला ओळखता आले? समजलं हे? याचे एक्झाम्पल लिहून घेतले मी दिलेले फळ्यावर. ज्ञानदह, पादपह, कृषक. तुम्हाला 3 दिलेत आणि तुम्हाला ज्यावेळेस मी विचारणार आहे त्यावेळेस तुम्हाला अजून उदाहरणं कळतील. पादैहि पिबती, ज्ञानं ददाती, कृषिं करोती. ठीक आहे. झालीत का लिहून ते? कृषकः कृषिं करोती, पादपः पादैहि पिबती, ज्ञानदः ज्ञानं ददाति. समजले? आता आलाय तिसरा आपला तत्पुरुष समासामधला प्रकार. त्याचं नाव आहे नै तत्पुरुष. सगळ्यात सोपा ओळखायला. याच्यामध्ये काय असतं माहितीये का? नकार दाखवलेला असतो. एखाद्या शब्दाला नकार दाखवलेला असतो आणि त्याच्यासाठी 2 शब्द सुरुवातीला येतात. एक तर अ येतो. कोणते कोणते येतात? एक तर अ येतो, ओळखण्याची साधी ट्रिक. अ येतो. दुसरी गोष्ट अन येतो. तिसरी गोष्ट न येतो. या 3 पैकी काहीतरी असतं.
अ किंवा अनच लिहा, पण त्याचा विग्रह करताना न हा शब्द वापरावा लागतो. मग आता पहा, अयोग्य शब्द ऐकलाय, अयोग्य म्हणजे जो योग्य नाही, योग्य नाही तो ठीक आहे. अयोग्य मग कुठल्यामध्ये येणार? आवश्यक शब्द आहे, त्याला नकारार्थी बनवलं, अनावश्यक. मग काय आलं? अन आलं. ठीक आहे. मग जिथं अन सुरुवातीला येतं त्याला काय म्हणतात? याचा विग्रह कसा करणार? अनावश्यक. न आवश्यकम कसा करणार? अयोग्य कसा करणार? न योग्य. ठीक आहे. अजून काय काय एक्झाम्पल दिले? अनिच्छा, न इच्छा. ठीक आहे. आता मग कधी अ येतं आणि कधी अन येतं याचा एक तुम्हाला नियम मागे सांगितला होता, मी आठवतो पण माहिती नाही. जर पुढे व्यंजन असेल तर अ येतं, आणि जर पुढे स्वर असेल तर काय येतं? समज लक्षात येते? अन इच्छा शब्दामध्ये ई आलाय सुरुवातीला ना, स्वर आलाय म्हणून अन वापरणे. आणि अयोग्य शब्दामध्ये, अशक्य शब्दामध्ये काय आलंय? पुढे व्यंजन आलंय, श आणि यो. ठीक आहे. अशक्य मध्ये श. हा, जर पुढे स्वर असेल तर अन येतं, आणि जर पुढे व्यंजन असेल तर अ येतं. ने तत्पुरुष काळाला एक्झाम्पल पहा. अनावश्यकम, अनावश्यक, अयोग्य, त्याचा विग्रह कसा येतो? न योग्यम, न शक्यम, अशक्य, अशक्यला न शक्यम. नाही तत्पुरुष समजला का आता? आता आपण कर्मधारयाकडे येऊ. सगळ्यात सोपा समास, जास्त काय अवघड नाही. कर्मधारयाला ओळखण्याचा पहिला नियम घेऊन घ्या. कर्मधारय समासातले दोन्ही पद हे एकाच विभक्तीमध्ये असतात किंवा प्रथमा विभक्तीमध्ये असतात असं लिहा. कर्मधारय समासातले दोन्ही पद हे प्रथमा विभक्तीमध्ये असतात. जसं की एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. स्थूल पुरुष, स्थूल स्थूल. ठीक आहे, समजलं? स्थूल झालं प्रथमा एक वचन, आणि पुरुष झालं प्रथमा. समजलं का? आता दुसरं एक विषय लिहून घेतलं वाक्य. पहिलं काय वाक्य लिहिलं? कर्मधारय समासातली दोन्ही पदही त्यांची विभक्ती एकमेकांची सेम असते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या दोन पदामध्ये एकतर विशेषण विशेष्य भाव संबंध असतो, किंवा उपमान उपमेय भाव संबंध असतो, किंवा सामान्य नाम विशेष नाम हा संबंध असतो. आता हे थोडं थोडं एक समजून सांगतो. विशेषण विशेष्य समजतं तुम्हाला? पुरुष काय आहे? आणि स्थूल काय आहे? स्थूल म्हणजे जाड, एखादा जाड माणूस असतो ना, स्थूल पुरुष. मग याच्यामध्ये आहे विशेषण विशेष्य भाव, आणि दोघांची आहे एकच विभक्ती, म्हणून काय आला? त्याला कर्मधारयच म्हणतात. तुम्हाला त्याच्यामध्ये काही पार्ट नाहीये, परंतु त्याचे प्रकार कसे पडतात की एक काही कधी कधी विशेषण विशेष्य भाव संबंध असतो या दोन शब्दामध्ये. हे दोन शब्द आहेत ना, यांच्यामध्ये विशेषण विशेष्य भाव संबंध असतो. कधी उपमान उपमेय भाव संबंध असतो. जसं की तुम्हाला एक्झाम्पल देतो उपमान उपमेय भावचं. घनश्याम काय आहे? घन. उपमान आणि उपमेय कळतं का तुम्हाला? उपमेय म्हणजे ज्याला उपमा द्यायची तो, आणि उपमान म्हणजे जी उपमा दिली ती. उपमेय म्हणजे काय? उपमान म्हणजे काय? दिलेली उपमा. उपमान म्हणजे काय? दिलेली उपमा. आणि उपमेय म्हणजे काय? ज्याला ती उपमा दिली तो. उपमेय म्हणजे काय? ज्याला उपमा दिली तो. आता घन श्याम, ठीक आहे, ढगाप्रमाणे. समजलं तुम्हाला? ढगाप्रमाणे काळा. श्याम म्हणजे कृष्ण पण. समजलं का आता? यांच्यामध्ये काय असतं? उपमान उपमेय भाव संबंध असतो. घन इव श्याम म्हणजे ढगासारख्या रंगाचा कृष्ण आहे, सावळा कृष्ण आहे. समजलं? पहिलं उदाहरण दिलं तुम्हाला विशेषण विशेष्य भावचं. दुसरं एक्झाम्पल दिलं उपमान उपमेय.
आणि तिसरं उदाहरण देतो, सामान्य नाम विशेष नाम. भारत देश. भारत देश काय दिलं म्हणतो ना आपण, भारत देश माझा आहे. कुणी जर विचारलं भारत देश या शब्दामध्ये कोणता समास आहे, सांगा कोणता समास आहे? कर्मधारय समास आहे. आता सामान्य ना तुम्हाला विशेषण विशेष्य कळालं म्हणजे ते कन्फ्युजन दूर झालं. उपमान उपमेय कळालं ते कन्फ्युजन दूर झालं. आता सामान्य नाम आणि विशेष नाम काय ते सांगतो म्हणजे हे पण कन्फ्युजन दूर होईल. देश हे झालं सामान्य नाम. अमेरिकेला पण, चायनाला पण, पाकिस्तान भलेही विरोधी असो पण देश आहे का नाही तो. मग देश काय झालं? सामान्य नाम झालं. पण ज्यावेळेस भारत शब्द जोडतो त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं? भारत हे काय आहे? भारत दुसरा आहे का? चायनाला भारत म्हणतात का? भारत काय झालं? विशेष नाम. आणि देश काय झालं? सामान्य नाम. जसं की नदी शब्द आहे, नदी शब्द कसा येईल मग? पण गोदावरी नदी, गोदावरी काय आलं? मग ज्यावेळेस मी गोदावरी नदी म्हणतो, गोदावरी आणि नदी या शब्दामध्ये काय आहे? सामान्य नाम आणि विशेष नाम यांचा संबंध आहे. पण दोघांची विभक्ती जसं की विवेकानंद महोदय, महोदय म्हणजे महान माणूस, आणि विवेकानंद. विवेकानंद काय आहे? महोदय तर सगळ्यालाच म्हणतात ना, कोणाला नाही म्हणतात. महोदय सामान्य नाम झालं, पण विवेकानंद काय झालं? यांच्या दोघांमध्ये विशेषण सामान्य नाम विशेष नाम संबंध आहे. आणि म्हणून हे काय कशामध्ये येतं? कर्मधारय समासामध्ये येतं. आता हा समास क्लिअर झाला का तुमचा? याचे एक्झाम्पल तुम्ही पाहून घ्यायचे. मी तुम्हाला पटापटा विचारणार हा समास कोणता, हा समास कोणता, तुम्हाला उत्तर देता आली पाहिजे. त्याच्यामुळे मी तुम्हाला फोडून फोडून सांगतोय, बारीक बारीक गोष्टी त्यातल्या सांगतोय. आता तिसरी गोष्ट द्वंद्व समास, फार सोपा. आता हे पुसलं तरी चालेल का? वेळ झालाय का? ठीक आहे. आज आपण या दोन समासावरती थोडेसे प्रश्न विचारतो. राहिलेले जे दोन समास आहे आपण पुढच्या भागामध्ये पाहू. ठीक आहे. आता हे दोन समास तुम्हाला व्यवस्थित कळलेले आहेत असा माझा अंदाज आहे. आणि या समासावरून तुम्हाला आता मी जे काही प्रश्न विचारणार आहे त्याचे तुम्हाला पटापटा उत्तर द्यायची. सगळी उदाहरणं मी पुसणार आहे, फक्त समासाची नावं तुमच्या समोर ठेवणार आहे. पुस्तकात पाहू ना, तुमच्या समोर पूर्ण बायोडेटा ठेवलेला आहे. मी फक्त तुम्हाला पुस्तकातून एक्झाम्पल दाखवणार आहे. तुम्ही मला ते सांगायचं इथं कोणतं येतं. इथे लिहितो, कर्पूर गौरह, कापराप्रमाणे गोरे भगवान शंकर. कापराप्रमाणे गौर असणारे भगवान शंकर. व्हेरी गुड. उपमान उपमेय संबंध. कर्पूर ही उपमा आहे. प्रमाणे शब्द जिथे येतो ना, कापराप्रमाणे इव शब्द येतो ना, कर्पूरम इव गौरह भगवान शंकर. जसं गौरी म्हणतात ना, गौरी म्हणजे काय? भगवान शंकराची पत्नी. तसे त्यांना गौरह म्हणतात भगवान शंकर. ठीक आहे. जसं की घनश्याम पाहिलं ना आपण, कर्पूर इव कर्पुराप्रमाणे भगवान शंकर. मग कोणता समास आला? कर्मधारय आला. एवढं जरी आठवलं तरी भरपूर झालं. पण मग तुम्हाला समजलं पाहिजे कशावरून? उपमान उपमेय संबंध आहे म्हणून हे काय आहे? कर्मधारय समास आहे. तुम्हाला मी एक्झाम्पल देतो, सस्य पूर्ण. सस्य म्हणजे धान्य, पूर्ण म्हणजे भरलेला. सस्य पूर्ण, धान्याने भरलेला, धान्याने पूर्ण, धान्याने भरलेला. पुन्हा एकदा सांगतोय, धान्याने तृतीया तत्पुरुष. व्हेरी गुड. तृतीया. कधी समजलं तुम्हाला हे? ने म्हटलो मी त्यावेळेस. मग तिथं काही सस्येन पूर्ण, सस्येन पूर्ण म्हणजे समजलं तुम्हाला, सस्य पूर्ण. आता दुसरा शब्द आहे जल व्यवस्थापन. जल व्यवस्थापन काय येईल? जल व्यवस्थापन पाणी आणि पाण्याचं व्यवस्थापन.
पाण्याचं व्यवस्थापन. आता मला राग येतोय. ठीक आहे. जलस्य व्यवस्थापनम. काय? पाण्याचं व्यवस्थापन, पाण्याचं नियोजन किंवा पाण्याचं व्यवस्थापन. मग काय येईल? षष्टी तत्पुरुष समास. समजलं का? आता तुम्हाला उदाहरण देतो. वरदह. वरदह. व्हेरी गुड. का? वरम ददाती. वरम ददाती. आता मी तुम्हाला शब्द विचारतो. सुखदह. उपपद तत्पुरुष. का? सुखम ददाती, सुख देणार. हितदह. आपलं झालं ना, हितदम सुख. काय झालंय? हितद सुखदम अन्नम प्रत्यहम भक्षेम. प्रार्थना झाली का? म्हणजे हितकारक आणि सुखकारक. हितदह सुखदह. हित देणार, सुख देणार. ठीक आहे. आता मी तुम्हाला शब्द विचारतोय. अशक्यम. तर लगेच नाही तत्पुरुष आला. अनाधिकारी. अनाधिकारी, जो अधिकारी नाही. ठीक आहे. आता म्हणजे तुम्हाला नाही तत्पुरुष चांगला कळालाय, उपपद तत्पुरुष चांगला कळालाय. विभक्ती तत्पुरुष म्हणजे तुमचं कंप्लीट. विभक्ती तत्पुरुषचा व्यवस्थित अभ्यास करा. त्याचे नेमकं कसं कसं काय काय असतं. आता अजून एक विचारतो. सस्नेहम. काय? नाही तत्पुरुष. नाही तत्पुरुष मध्ये कसं आहे? तिथं अ आहे का? तिथं अन आहे का? तिथं न आहे का? काय आहे? स आहे. स्नेहेन स. स्नेहासहित. अव्ययभाव. समजलं का? यथाक्रम. क्रमम अनुसृत्य. यथाक्रम. यथाशक्ती. अव्ययभाव समास. यथेच्छा. प्रतिदिन. समजलं? अव्ययभाव समास. म्हणजे अव्ययभाव समास आणि तत्पुरुष समास हा तुमचा आता इथून पुढे कधीही विसरता कामा. आपले सगळे एकदा उदाहरणं पाहून घेऊचे. याचे जे जे त्यांनी दिलेत आतापर्यंत झालेले समासाचे. उपपद तत्पुरुष समासाचे पाहू. उपपद तत्पुरुष समासाचे कोणते कोणते उदाहरण दिलेत? जलदह. जलम ददाती. ढग. समजलं का? पेज नंबर 55. जलदह म्हणजे काय? जलम ददाती. पाणी देतो. ढग काय करतं? पाणी देतो. पाणी पडतं ना ढगातून. जलम ददाती. पर्वतस्थ. पर्वतावरती स्थित असलेला. स्थात तिष्ठती धातूचं रूप आलंय तिथे बघा. आलंय का? पर्वतावरती. वंट्री माउंटन पाहिले की तिकडे? पर्वतस्थ वृक्ष. ठीक आहे. आता कुंभकार. कुंभकार. कुंभ या शब्दाचा अर्थ आहे घडा. क्रू करोतीचं रूप आलंय कार. समजलं का? म्हणजे घडा करणारा. गायक शब्द आहे. गायन. वादक. वादन. ठीक आहे. शिक्षक. शिक्षण. हा ठीक आहे. पादप. समजलं ना? आता उपपद तत्पुरुष समासाची उदाहरणं कळाली. नय तत्पुरुषाची उदाहरणं समजली तुम्हाला. अनिच्छा, अशक्यम, अनावश्यक्यम आणि असत्यम. आता राहिली कर्मधारय समासाची उदाहरणं समजून घ्या. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं विशेषण विशिष्ट भावाची संबंधाची उदाहरणं. कोणती कोणती दिली? रक्तम. रक्त म्हणजे लाल. पुष्प म्हणजे म्हणजे लाल फूल. लाल काय आहे? आणि पुष्प काय आहे? व्हेरी गुड. हरित शुकाह. हिरवे पोपट. आता शुकह अनेक आहेत. शुकाह दिलंय तिथं. मग हरितः सुद्धा बहुवचन केलं. हरिताः
शुकाः दोन्ही एकाच विभक्तीमध्ये आहेत पण प्रथमामध्ये आहेत. भलेही द्विवचन असो बहुवचन असो पण ठीक आहे. आता स्थूल पुरुष पाहिलं आपण. विविध वर्णाः अनेक रंग. विविधाः यातलं कोणतं विशेषण विशिष्ट आहे? विविध विशेषण. वर्ण विशेष. दीर्घा यष्टिका लांब काठ्या. दीर्घ विशेषण यष्टिका विशेष्य. हा लांब काठी. दीर्घा विशेषण यष्टिका. विशेष्य. उन्नत वृक्षाः. उन्नत विशेषण वृक्षाः विशेष्य. नाही अर्थाकडे पण लक्ष द्या. उन्नताः वृक्षाः दोन्हीकडे काय आहे? उन्नत म्हणजे वाढलेली वृक्ष. ठीक आहे. उंच वृक्ष. उन्नत वृक्ष म्हणजे काय? उंच वृक्ष. आता विशेष नाम सामान्य नाव आलं. विवेकानंद महोदय. विवेकानंद नावाचे महोदय. तिथं नाम शब्द येतो मध्ये नेहमी ज्यावेळेस विग्रह करतो त्यावेळेस त्याच्याकडे लक्ष द्यायचं. गंगा नाव नदी. गंगा नावाची. भारत नावाचा देश. ठीक आहे. नावाचा म्हटल्यानंतर षष्टीकडे तिकडे जायचं नाही. भारतः देशः काय दोघांची समान विभक्ती आहे. मग कोणता येईल? कर्मधार आहे. सरस्वती देवी. भास्कर आचार्य. भास्करः नाम शेवगाव किंवा शेगाव स्थानक. शेगाव नावाचं स्थानक. स्थानक तर सगळीकडे असतं. स्थानक यातलं सामान्य नाम कोणतं? विशेष नाम कोणतं? Very good. कर्पूर गौर समजलं तुम्हाला? कर्पुराप्रमाणे गौर असलेले भगवान. मग उपमान काय आहे? कर्पूर. गौर काय आहे? उपमेय. ठीक आहे. घन ढग. श्याम ठीक आहे. उपमान आणि उपमेय संबंध आहे त्यांच्यामध्ये दोघांमध्ये. श्याम कृष्णाला पण म्हणतात आणि गौर भगवान शंकराला पण म्हणतात. पाद पंकज. पाद इव. पाद म्हणजे पाय. पादौ पंकजम इव. पंकजम इव पादौ म्हणजे काय? पंकज म्हणजे कमळ. आता पंकज हा जो शब्द आहे हा शब्द कोणत्या समासामध्ये येईल? पंकज हा शब्द फक्त, बाकीचे नाही. पंकज. पंक म्हणजे चिखल. पंकात जायते स पंकज. चिखलातून जे जन्माला येतं त्याला पंकज असं म्हणतात. कमळ. पंकात जायते. व्हेरी गुड. उपपद तत्पुरुष. का? कारण त्याच्यामध्ये जन्माला येतो हे क्रियापद आहे. पंकात जायते. ठीक आहे. पंकज. पादव कशाप्रमाणे? पंकजाप्रमाणे म्हणजे कमळाप्रमाणे पाय. समजतंय का? पहिल्यांदा अगोदर उपमान होतं नंतर आता अगोदर उपमेय आलं नंतर काय आहे? समजलं आता? पंकजम पण कशाप्रमाणे पंकजम? पादव. ठीक सॉरी पादव पाय पण कशाप्रमाणे पाय? पंकजम इव कमळाप्रमाणे. आता दुसऱ्यांदा गोष्ट कमलम इव मुखम. मुख आहे पण कशाप्रमाणे? मग त्याचं सामासिक रूप तयार झालं मुख कमलम. विद्याधनम. विद्या एव धनम. विद्या हेच धन आहे. ठीक आहे. धन हे झालं उपमान आणि विद्या काय झालं? पण त्याच्यामध्ये कधी कधी काय होतं माहितीये का? तुम्हाला अलंकार माहितीत का नाही मला माहितीये. कधी उपमा एक अलंकार असतो. उत्प्रेक्षा नावाचा एक अलंकार आहे. मग कधी इव वापरतात कधी एव वापरतात. ठीक आहे. समजतंय का? इव आणि एव हे कशामुळे आलं? ते दोन अलंकार आहेत उपमा आणि उत्प्रेक्षा. म्हणजे कमळाप्रमाणे मुख आहे. कमळच आहे असं नाही पण कमळाप्रमाणे. पण इथं काय दिलंय? विद्या हेच धन आहे. धनाप्रमाणे नाही. विद्या हेच धन आहे. याच्यामध्ये अंतर आहे असं त्यांनी एक रूप दाखवलेलं जातं. आता गृहमंदिरम. मंदिरम एव गृहम म्हणजे मंदिर घरच काय आहे? मंदिर आहे किंवा मंदिराप्रमाणेच घर आहे. मंदिरच घर आहे. समजलं ना? आता पहा खाली काही अजून उदाहरणं दिली तुम्हाला कर्मधारय समासाची. समस्त पदानां विग्रहे पूर्वपदम उत्तरपदम च प्रथमांतम हे मी शिकवले. पूर्वपदम विशेषणम चेत तद्विशेषणस्य लिंग वचनम विभक्ती मनस्वरत.
म्हणजे ज्याचं विशेष्य आहे त्या विशेष्याप्रमाणे विशेषण चालणार, त्याचप्रमाणे त्याचं पुरुष लिंग वचन चालणार. समजलं? प्रिय भाषा, प्रिया भाषा, गोड भाषा. सर्व प्रदेश, सर्वे प्रदेश. बहुजन, बहवः जन. कमल कोमल, आता ते बाकीचे पाहून घ्या. अशा पद्धतीने आपले आता 2 समास या ठिकाणी कंप्लीट झालेले. राहिलेले 2 समास उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पाहू. झालेल्या समासांची उदाहरणं शोधा. विशेष करून तुम्ही कमजोर आहात विभक्ती तत्पुरुष समासामध्ये. विभक्ती तत्पुरुष समासाची उदाहरणं शोधा. विभक्ती तत्पुरुष मध्ये तुम्ही कमजोर आहात याचं कारण काय आहे? तुम्हाला विभक्ती चांगल्या पाठ झालेल्या, त्या विभक्तीचे कारक जे संबंध असतात त्या कारक संबंधांची तुम्हाला माहिती, कारकाचे अर्थ तुम्हाला माहिती. आता मी तुम्हाला ग्रुपवरती सगळे अर्थ पाठवतो. तुम्हाला पुन्हा एकदा ते सगळे पाठीमागे जे विभक्त्या दिल्या त्या पहा, त्या पाठ करा. त्या जर पाठ झाल्या तर विभक्ती तत्पुरुष समास तुम्हाला समजेल. ठीक आहे.